तू मूर्ख आहेस, तू गधा आहेस, तू नालायक आहेस, तू हरामखोर आहेस, असे शब्द जर आपल्या कानावर पडले, कोणी जर आपल्याला अशा प्रकारचं बोललं, तर आपल्याला साहजिक हे आपल्याला राग येतो. येतो ना राग? हे हरामखोर, मादरचोद, मूर्ख, नालायक, गाढव, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शिव्या. हे जे शब्द बोलले जातात ना, हे शिवीच्या रूपात बोलले जातात. तू मूर्ख आहेस, तू गाढव आहेस, तू हरामखोर आहेस, तू मादरचोद आहेस, ह्या कमी लेवलच्या शिव्या. ह्या ज्या शिव्या काढल्या, शिव्याची लेवल पडते ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड, डी ग्रेड. शिव्यांचे पण ग्रेड पडतात. हे मादरचोद, हरामखोर, मूर्ख, नालायक, ह्या 1 नंबरच्या ए ग्रेडमध्ये मोडणाऱ्या शिव्या आहे. आणि ह्या ज्या ज्या शिव्या ज्या ज्या माणसानं काढल्या, ह्या शिव्यांचा जो जनक असेल, ह्या शिव्यांचा जो निर्माता असेल, आपण त्याचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे. कारण शिवी देणं, शिवी दिल्याशिवाय कोणी नीट होत नाही. तो कुठलाही माणूस असो, कुठलीही बाई असो, कुठलंही लेकरू असो, आणि कुठला कोणीही तुरेराव असो, त्या सगळ्याला नीट करायसाठी शिवी हा एकमेव उपाय आहे. नीट करायसाठी चांगलं सांगून ज्यावेळेस आपण थकतो, मग कुठलीही गोष्ट असेल, चांगलं प्रत्येकाला आपण सांगायचा प्रयत्न करतो, चांगलं प्रत्येकाला आपण शिकवायचा प्रयत्न करतो, पण सगळ्याला चांगलं सांगून सुद्धा ज्या वेळेस त्याला समजत नाही, त्याच्या लक्षात येत नाही, किंवा तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्या गोष्टी मानत नाही, त्यावेळेस आपसुक आपल्या तोंडातून शिवी फटकारली जाते. हरामखोरा, तुला सांगू राहिलो समजे ना का? मादरचोदा, तुला बोलून राहिलो समजे ना का? ह्या शिव्यात आपल्या तोंडातून निघतात त्या माणसाला सुधारायसाठी, त्या माणसाच्या लक्षात यायसाठी, किंवा त्याला काहीतरी धडा बसावं म्हणून. बरोबर आहे ना? ह्या शिव्या ज्या निघल्या, तुम्ही म्हणसान शिव्या देणं गलिच्छ आहे, शिव्या देणं आमगळ आहे, शिव्या देणं हे वर्तन चांगलं नाही, शिव्या देणं हा अशिक्षिततेचा प्रकार आहे, अडाणीपणाचा प्रकार आहे. शिवी देणं खरं आहे, शिवी देणं अडाणीपणाचा प्रकार असेल, अशिक्षितेचं लक्षण असेल, शिवी देणं असेल. पण मी म्हणतो, त्या माणसानं ज्या शिव्या द्यायची पद्धत काढली, खरंच बरोबर काढली आणि खरी काढली. ही जी पद्धत काढली, हे जे शिव्या काढल्या, ह्या शिव्या फक्त ए ग्रेडच्या आहेत. बी ग्रेडच्या शिव्या वेगळ्या, बी ग्रेडच्या शिव्या, नंतर सी ग्रेडच्या शिव्या. ज्या टायमाला तुम्ही ए ओलांडसान, बी ओलांडसान आणि सी ग्रेडच्या शिव्याकडे जेव्हा जासाल, तेव्हा तुमच्या अंगावरचे केस उभे राहतील, डोक्याचे केस उभे राहतील, आणि तुम्ही आवरणार नाही. तुम्हाला किती पकडू द्या, किती लोकांना तुम्हाला आवरू द्या, तुम्ही आवरणार नाही. तुम्ही डायरेक्ट लाठी काठीशी असाल. आणि डी ग्रेडच्या ज्या शिव्या आहे ना भाऊ, त्या तर तुम्ही ऐकू बी शकणार नाहीत, असा त्या शिव्यांचा प्रकार आहे. साध्या गोष्टी नाही. शिवी तुम्ही साध्यानं घेऊ नका. शिवी दिल्यामुळं चांगल्या चांगल्या घरात आग लागलेली आहे. शिवी दिल्यामुळं चांगल्या चांगल्या ठिकाणी वणवा पेटलेला आहे शिव्यामुळं. साधी गोष्ट नाही शिवी. आणि जे शिवीचा खरंच ज्यानं काढली, त्या बिचाऱ्याचं अभिनंदन करायला पाहिजे. त्याला त्या गोष्टीचा कुठंतरी खटकलं, काहीतरी अटकलं, म्हणून त्यानं ती शिवी काढली. समोरच्याला सुधारायसाठी, समोरच्याच्या लक्षात यायसाठी, समोरचा काहीतरी शिकायसाठी. ज्या शिव्या देतो आपण, ज्या दैनंदिन व्यवहारात वापरल्या जातात शिव्या, भले एका दिवशी नसन, दुसऱ्या दिवशी नसन, पण हप्त्यातून कुठलाही माणूस जर असला तर त्याच्या तोंडून एक तरी शिवी बाहेर पडते.
महिन्यातून शिव्या दिल्या जातात. 12ही महिन्यात चालन असं एक पीक आहे हे शिवीचं. आणि तुम्ही तुमच्या काही कामाच्या वस्तू ज्या असतील, अभ्यासक्रमाच्या असतील, शालेय पाठ्यपुस्तकातल्या असतील, कितीही तुम्ही त्याच्यावर घुकमपट्टी केली, कितीही तुम्ही त्याचा अभ्यास केला, ते तुमच्या लक्षात राहणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ट्युशन लावावं लागतात अभ्यासक्रमासाठी. पण शिव्या ह्या अशा एक वस्तू आहे, शिवी असा एक भाग आहे की फक्त लहान लेकरापासून शहाण्यापर्यंत अगदी म्हाताऱ्यापर्यंत कोण जर एखाद्यानं शिवी फटकारली असन, कोण एखाद्याला कोणाला शिवी जर दिली असन, तर ती शिवी लहान लेकराच्या असो का शहाण्या माणसाच्या असो, पटकन डोक्यात बसते. त्याच्या डोक्यातून निघत नाही. अभ्यास केला तो डोक्यात राहत नाही. पण कोण जर एखादी शिवी दिली तर ती डोक्यात फिट बसते. कारण शिवी ही एक अशी गोष्ट आहे, तिला अभ्यास करायचं काम नाही, घोकमपट्टी करायचं काम नाही. आपल्याला शाळेत असताना आपल्या पाठ्यपुस्तकात, आपल्या वहीत बी नाही, आपल्या पुस्तकात बी नाही, आणि पुस्तकात एखादा धडा बी नाही त्या शिवीचा. पण तरी लहान लहान लेकरं सुद्धा त्याचा उपयोग करतात का नाही? एकमेकाला शिव्या देतात का नाही? देतातच. शिक्षक सुद्धा वर्गामध्ये शिवीचा उपयोग करतात. तुम्ही म्हणसान शिक्षक आहे ते कसे शिव्या देतील? बरोबर आहे, शिक्षक हे गुरुजन आहे, ते आपला गुरु आहे, ते शिव्या देणार नाही. पण प्रथम दर्जाच्या ए ग्रेडच्या शिव्या सर्वत्र चालतात. अभ्यास करून नाही गेलं तर शिक्षक म्हणणार मूर्खा, हरामखोरा, माधरचोता, गध्या, गाढवा. मी तुला अभ्यास करायचा सांगितला होता, तू त्यातलं काहीच करून नाही आलं. ए ग्रेडच्या, ए ग्रेडमध्ये ज्या शिव्या वापरल्या जातात त्या शालेय जीवनामध्ये कानावर पडतात. पण एकदा शालेय जीवनाच्या समोर निघलो की मग बी ग्रेडच्या शिव्या आपल्या कानावर पडतात. शिव्या अभंग नाही, विचार हा देवाणघेवाण जी आपली चालू आहे, जो विषय मांडू राहिलो आपण तो शिव्यांचा आहे. शिव्या ह्या प्रत्येक ऋतूत चालतात. उन्हाळा असन, पावसाळा असन, हिवाळा असन, त्याला बंधन नाही. शिवी ती शिवी आहे. शिवी उन्हात बी दिल्या जाते, शिवी थंडीत बी दिल्या जाते, आणि शिवी पावसात बी दिल्या जाते. तुम्ही पाहिलं असन, ऊन तापत असन ना, लगेच उन्हाला शिव्या द्यायला तयार, सूर्याला शिव्या द्यायला तयार, माणसं असतील बाया असतील. पावसाळ्यात धो धो बरसत असन पाऊस, लगे त्याला शिव्या द्यायला की हरामखोरा कधी जातो, मादरचोदा कधी जातो, बाया सुद्धा मेल्या गेल्या, बस करणं आता आटपना. शिवी बाया सुद्धा देतात, माणसं देतात, लेकरं देतात. थंडीमध्ये बी कुडकुड कुडकुड करत असन ना, तर आपण म्हणतो कधी ऊन पडतंय, ही थंडी कधी जाती, लगेच शिव्या देणं सुरू. म्हणून सांगणे, सगळ्या ऋतूत सगळ्या शिव्या चालतात. शिव्या ज्यानं काढल्या ना, पुन्हा एकदा आपण त्याचं अभिनंदन करू. कारण ज्या ज्या वेळेस आपण चांगल्या गोष्टी कोणाला शिकवायचा प्रयत्न करतो ना, त्याच्या तोंडात शिवी येते. चांगला प्रयत्न केला, आपण सांगायला लागलो की लगेच याला काय येतं बा, हा लय मोठा कोणी पंडित आहे का बा. ह्या गोष्टी खरंच सांगू राहिलो, चांगलं सांगा, लोकांना वांगलंच लागन ह्या गोष्टी. आणि शिवी साधी नका समजू, शिवी म्हणजे एक शस्त्र आहे. शिवी नुसती शिवी नाही, शिवी एक शस्त्र आहे. समजून सांगायचा भाग एकदा सोडला की लगेच पहिला भाग सुरू होतो शिव्यांचा. शिव्या देणं लागतात, काहून की समोरचा ऐकत नाही, आपल्या मताप्रमाणे वागत नाही, आपण त्याच्या फायद्याचं सांगतो तो ऐकत नाही, म्हणून आपण शिव्या देतो. हा पहिला भाग आहे. आपण त्याला ए ग्रेड सांगितलेलंच आहे की आपण चांगलं कोणाला सांगायचा प्रयत्न केला, तो नाही ऐकला, शिकवायचा प्रयत्न केलाय, तो नाही ऐकला, मग आपला ए ग्रेड, आपला पहिला भाग सुरू होतो शिव्यांचा.
शिव्यामध्ये बी भाग पडतात. हाय क्वालिटी, लय हाय क्वालिटीच्या शिव्या आहेत. साध्या साध्या शिव्या आपल्या कानावर पडतात गावाकड, शहरी भागात साध्या शिव्या असतात या. पण त्याच्यामध्ये पण तुम्ही जर ऐकलं तर आईवर, बहिणीवर सगळ्या शिव्या शिव्या, अगदी पसारा पांगलेला आहे. तुम्ही ऐकल्यानंतर आहे ना, तुमच्या कान आहे ना त्रास द्यायला लागतील, डोकं टकटक करायला लागन. इतक्या घाणेरड्या आणि इतक्या विचित्र शिव्या जगामध्ये उपलब्ध आहेत. अजूनही शिव्या निघतायत, नवीन नवीन शिव्यांची उत्पत्ती होते आहे. प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाचा विचार केला तर त्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसांसाठी आपापल्या जाती धर्मानुसार शिव्या उपलब्ध आहेत आणि ते शिव्याचा सर्रास वापर करतायत आणि तो करावा लागतो. माणसाला राग असतो, माणूस शिवी हा फक्त रागातच देतो, रागात देतो. शिव्यांची ए ग्रेड मधली जी पहिल्या भागातली शिवी आहे ही आनंदात बी दिल्या जाते आणि राग राग बी दिले जाते. कोणती? पहिल्या भागातली शिवी. लेकरू जवळ असन, मांडीवर खेळत असन तर त्याला लाड लाड खेळवतात. हरामखोर, मादरचोद, मूर्ख कुठला, नालायक. मांडीवर त्याला घेऊन बाया खेळवतात, माणसं पण खेळवतात. ह्या शिव्या एक नंबरच्या आहेत. ह्या शिव्या पहिल्या भागातल्या आहेत. ह्या शिव्या ए ग्रेडमधल्या आहेत. ए ग्रेडमध्ये सगळं सामावून घेतलं जातं. त्याच्यामध्ये लाडीगोडी पण आणि थोडं राग राग पण, ह्या भावना ए ग्रेडमध्ये पडतात. पण तुम्ही जर बी ग्रेडमध्ये गेले, त्या माईचा भोसडा तोया, त्या माईचा फोदा तोया, बी ग्रेड. आणि तुम्ही जर सी ग्रेडकर गेले तर मग सगळी बाईची जात उघडी केल्या जाते, उघडी. आपण वंदन करू त्या माता भगिनींना, पण शिव्यामुळं ती आपली आई उघडी होते. त्या कोणा काढल्या बिचाऱ्याने एवढ्या अवघड अवघड शिव्या? त्याला त्या गोष्टीची गरज पडली असेल कदाचित, म्हणून त्यानं ती काढली. आपण त्याच्यामध्ये त्याला दोष देणार नाही, पण त्याला गरज पडली म्हणून त्यानं काढली आणि त्याचा वापर पण केला. बी ग्रेड झालाय, सी ग्रेड झालाय आणि डी ग्रेड आहे ना, अंगाला काटा येईन. आपल्याला त्या शिव्या द्यायच्या नाहीत, आपल्याला गरज बी नाही. नको ते शब्द आपल्या तोंडातून काढणं म्हणजे आपल्या तोंडाची चव गमावणं. ते अमंगळ शब्द आपल्या तोंडात घेणं म्हणजे आपल्याला न शोभल्याजोगं आहे. म्हणून आपल्याला त्या बाकीच्या ग्रेडची गरज नाही. पण शिवी ही त्या माणसानं काढली, मला वाटतंय त्यानं त्याच्या फायद्यासाठी काढली असन आणि जग पण त्याचा फायदा करून घेत आहे. शिवी आतापर्यंत आपण जर बाकीचा मागचा इतिहास जर पाहिला, आपल्या पूर्वजांचा जर इतिहास पाहिला, तर आपल्या पूर्वजांनी खूप काही सोसलं, सांगितलं, जगाला समजून सांगितलं. अशानं असं आहे बाबा, तशानं तसं आहे बाबा, आम्ही आमचे खातोत पितोत आरामात राहतो, तुम्हाला तकलीफ नाही बाबा. पण तरीही पूर्वजांवर लोकांना आक्रमणं केली, अतिक्रमणं केली आणि आपल्या मंडळीला त्रास दिला ना त्रास. त्यामुळं कदाचित त्याईनं शिव्या दिल्या, त्याईला त्रास देणाऱ्याला शिव्या दिला. ज्या टायमाला त्याईला शिव्या देऊन सुद्धा ती मंडळी ऐकली नाही, त्या टायमाला त्याईनं दुसरा भाग लाठी हल्ला, काठी हल्ला. त्याईनं समजून सांगितलं, शिव्या पण दिल्या आणि नंतर त्याईला काठ्या उचलावं लागल्या, लाठ्या उचलावं लागल्या. त्याईनं काठीनं लाठीनं हल्ला करून सुद्धा ज्या टायमाला मंडळी ऐकली नाही, जडच भरली, ऐकनाशी झाली, त्या टायमाला मात्र त्याईनं तलवारी काढल्या. इतिहास आहे, इतिहास आहे आमचा. लोकायला सांगून समजलं नाही, लाठ्या काठ्या उचलून समजलं नाही.
मग त्या टायमाला तलवारी काढल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि खरं तलवारी काढल्या आणि आमच्या एका एका माणसानं 56 जणांच्या छात्या फाडल्या. साधी मंडळी नाही. आम्ही ऐकून घेतो, आम्ही ऐकून घ्यायची कुवत आहे, आम्ही ऐकून घ्यायची आमच्यात हिंमत आहे, ऐकून घ्यायची ताकद आहे. पण आम्ही एक दिवस जर चवताळलो, आम्ही जर एक दिवस जर ठाणलं, तर 56 जण गार करून टाकले. साधी माणसं नाहीत आम्ही. त्याच माणसं त्या काळी ज्यानं शिव्या काढल्या तो खरंच आपल्याला वंदनीय आहे. त्यानं शिव्या काढल्या, शिक्षा शिकायसाठी काढल्या, धोरणावर यायसाठी काढल्या, ध्यानावर यायसाठी काढल्या, कुणालासाठी चांगलं सांगायसाठी काढल्या. पण ज्या वेळेस तो नव्हता ऐकत, तो नव्हता मानत, तो नव्हता ऐकून घेत, त्या टायमाला शिव्या देऊन त्याला धोरणावर आणलं. आणि ज्या टायमाला शिव्या बी देऊन तो ऐकला नाही, त्या टायमाला लाठी काठी घेतली, लाठी काठी केली. लाठी काठीला बी ज्या वेळेस तो ऐकला नाही, त्या टायमाला आमच्या बहादुराईनं मग तलवारी काढल्या आणि डायरेक्ट त्यांच्या छात्या फाडल्या आणि दाखवून दिलं आम्ही कमी नाही. बरोबर आहे ना? म्हणून सांगणं चाललंय, शिवी ही आहे. शिवी ही दिल्या जाते, कुणाला तरी सुधारायसाठी दिल्या जाते, कुणाला तरी चांगल्या मार्गावर आणायसाठी शिव्या दिल्यासाठी. शिवी खरंच ही कामाची वस्तू आहे. आपल्याला तुम्ही गण म्हणसान, आपण सुशिक्षित आहोत, आपल्याला शिव्या देणं शोभत नाही. पूर्ण आपला देश सुशिक्षित आहे. आपल्याकडे जितके नाही तितके जाती धर्म आपल्या देशात आहे. आणि त्या जाती धर्मानुसार प्रत्येक जातीमध्ये आपापल्या परीनं शिव्या ठरलेल्या आहेत. तुम्ही म्हणसान शिवी वाईट आहे, खरंच वाईट असन, तुमच्या मतानुसार शिवी ही वाईट असन, पण तुम्ही कधी शिवी देता का? देता का शिवी? प्रत्येक जण छातीवर हात ठोकून सांगू शकत नाही, छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही की मी सुशिक्षित आहे आणि मी शिवी देत नाही. शिवी हा एक असा निर्णायक विषय की ती दिल्याशिवाय आपल्या मनाला शांतता लाभत नाही. आणि आपण जोपर्यंत शिवी देत नाही तोपर्यंत समोरच्याला बी गारद करता येत नाही, समोरच्याला बी शिकवता येत नाही आणि आपल्या मनाला शांतता होत नाही. घरामध्ये आपण आपल्या मुलाला शिवी देत असेल, साधी असेल, आपण आपल्या बायकोला शिवी देत असन, थोडी वेगळी असन, आपण आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याला, आपण आपल्या गल्ली बोळातल्या मंडळीला शिव्या देत असन, त्याचे ग्रेड असतात वेगवेगळे. बरोबर आहे ना? तुम्हाला वाटतंय शिवी देणं अवघड आहे, खराब आहे, मीही म्हणेल खराब आहे. पण बरं खराब आहे, मग आपण का शिवीचा वेळोवेळी उपयोग करतो सर्रासपणे? काय गरज आहे ती शिवी आपण घ्यायची? आपण तर सुशिक्षित आहे ना, आपण तर कुठल्या तरी पदावर आहे ना, आपण तर सर्व आपलं चांगलं आहे ना. मग आपलं चांगलं असताना काय गरज आहे आपल्याला शिवी द्यायची कोणाला? पण तरीही आपण शिवी देतो. जर आपण शिवी देत असेल तर ती कुठंतरी तिला एक स्थान आहे, तिला मान आहे. तशी शिवी दिल्या जात नाही, तशी शिवी कोणाला बोलता येत नाही आणि कोणाला शिवी फटकारता येत नाही. शिवी अशा टायमाला दिल्या जाते की तो कुणीतरी आपला असन, भले आपला नसन, एक तर आपला आसन तो आपलं ऐकत नसन तर आपण त्याला शिवी देतो. किंवा एक तर कोणी परका असन आणि तो जर आपल्याला कमी समजत असन तर मग त्याची आय बहीण उधळल्याशिवाय आपण राहणार नाही, आपण त्याला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. शिवी साधी गोष्ट नाही, शिवी एक शस्त्र आहे. शस्त्र तिथून सुरुवात होते. शिवी आपण चांगलं सांगतो, चांगल्यानंतर जे एक भाग सुरुवात होतो शिव्यांचा, हे शिवी सुद्धा एक शस्त्र आहे. जीभ म्हणतात, जीभ एक शस्त्र आहे. जीभ सर्व काम करू शकते. जीभ चांगलंही बोलू शकते, तुम्हाला चांगला धडा देऊ शकते, तुम्हाला चांगलं काहीतरी सुचू शकते. पण तुम्ही त्याच्याही पुढचा विचार करत असाल तर शिवी ही तुमचं शस्त्र
नंतर लाठीकाठी हे एक शस्त्र, आणि त्याच्यानंतरचं शस्त्र म्हणजे तुमची तलवार. आणि आता तर तलवारीनंतर बी बॉम्ब टाका, उडून द्या, ऐकायचं नाही. हम किसी से कम नाही. बरोबर आहे ना? तर शिव्या म्हणजे नादान गोष्ट नाही, शिव्या म्हणजे हलकी गोष्ट नाही, शिव्या म्हणजे वाईट पण गोष्ट नाही. शिवीमुळं सगळ्या गोष्टी घडतात. शिवीमुळं लोक लाईनीवर आणता येतात. या गोष्टीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर्व मित्रमंडळीला एकदा विचारणा करतो की भाऊ, शिव्या जर म्हणलं, शिवी देणं म्हणलं, तुम्ही त्याला आमगळ माणसान, आमगळ असन, पण खरंच तुम्ही तिला आमगळ समजत जर असाल तर तिचा उपयोग का करता? एकदा कमेंटमध्ये सांगा की दादा, आम्ही शिवी देतो, देत नाही, किंवा आम्ही तिचा वापर करतो, करत नाही, किंवा आम्ही तिचा वापरच करत नाही. ती गोष्ट वाईट आहे, ती द्यायला पाहिजे नाही, तिचा वापर करायला पाहिजे नाही. एकदा कमेंट करून सांगा. चला, काय हरकत नाही मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, हा प्रसंग तुम्हाला कसा वाटलाय एकदा कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्राला सुद्धा शेअर करा, आणि जर आवडला असेल खरंच तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.